और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 4.25 कोटी रुपये किमतीचे 5 किलो 300 ग्राम अंमली पदार्थ जप्त केलेत। या प्रकरणी हर्षल पटेल वय 19 वर्ष याच्यासह त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोघांना 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार हर्षल पटेल हा मूळचा गुजरातचा असून तो अंबरनाथ पश्चिमेतील चिंचपाडा परिसरातील मोहन नॅनो सोसायटीमध्ये 1.5 महिन्यांपूर्वी राहायला आला होता। गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडलं। या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 4.25 कोटी रुपये असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे। अंबरनाथ पोलीस स्टेशनचे तपास टीमचे कर्मचारी श्री चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे संबंधित कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामध्ये PSI काळदाते आणि त्यांची टीम यांना ही खबर लागली होती की संबंधित ठिकाणी चरस हा विक्रीला घेऊन येणार आहे। तर त्या अनुषंगाने आपण तिथे जाऊन खात्री केली असता त्यामध्ये जवळपास 5 किलो 300 ग्रामच्या आसपास चरस जो आहे तो मिळालेला आहे। यामध्ये आपण यातला जो मूळ आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस करता त्याचा आणखी एक साथीदार आम्हाला मिळालेला आहे आणि या दोघांनाही काल रोजी अटक केल्यानंतर आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दिनांक 16 पर्यंतची पोलीस कस्टडी जी आहे ती मिळालेली आहे। यामध्ये माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। यामध्ये वपोनी श्री सय्यद आणि त्यांचा तपास पथकातले अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही एक चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे। याची इंटरनॅशनल मार्केटमधली अंदाजे किंमत जी आहे ती 4.25 CRच्या आसपास आहे आणि यामध्ये आणखी तपास जे आहे ते वपोनी सय्यद आणि त्यांची टीम जी आहे ती करत आहे। आरोपींचं नाव काय, ते कुठले आहेत, त्यांची काय पार्श्वभूमी आहे? यामध्ये ज्याच्याकडून आपल्याला माल मिळालेला आहे त्याचं नाव पटेल आहे। तो मूळचा गुजरातचा आहे आणि गेल्या 1.5 महिन्यापासून आपल्याकडे अंबरनाथ हद्दीमध्ये तो वास्तव्यास असल्याची माहिती मिळत आहे। आणि दुसरा आरोपी जो आहे तो शिराज म्हणून आहे, तो विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत त्याचं वास्तव्य आहे। अशा दोघांना आपण अटक केलेली आहे। आता पुढचं जे तपासाची जी कारवाई आहे ती सुरू आहे। यामध्ये त्यांनी नक्की काय कारणासाठी आणि यामध्ये आणखी कोण इन्व्हॉल्व आहे याचा विस्तृत माहिती जी आहे ती येणाऱ्या कालावधीमध्ये सादर करू। या आरोपीची काय पार्श्वभूमी, ह्याच्या आधी काय गुन्हा दाखल आहे काय, ह्याच्या आधी काय असं? या अगोदर या दोन्ही आरोपींवरती कुठलाही गुन्हा दाखल नाही आणि त्यांचं पूर्ण रेकॉर्ड चेक केला असता हा पहिलाच गुन्हा त्यांच्या नावावरती दाखल झालेला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।